नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत कोकणातील खूप प्रसिद्ध असा पदार्थ आणि तो हमखास सगळ्या कोकणातील घरामध्ये केला जातो आणि तो म्हणजे खरवस. खरवस करणं ही एक कलाच आहे, कारण गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून तो तयार केला जातो. गाईचं आणि म्हशीचं जे चीक आहे ते सर्वत्र आपल्याला कुठल्याही सीझनमध्ये उपलब्ध होईल असं होत नाही, पण डेअरीवरती वगैरे ते आपल्याला उपलब्ध होतं. तर अशा प्रकारे या खरवसची साधी सोपी रेसिपी आपण बघणार आहोत. इथे मी अर्धा लिटर म्हशीचं चीक घेतलेलं आहे. ते नॉर्मल रूम टेम्परेचरला आणलेलं आहे. बघू शकता की हे असं तेलकट असं जे दिसतंय ना, तर ते ओरिजिनल चीक असण्याची ही लक्षणं आहेत. पण जरा हे पातळच दिसते. खरं तर चीक म्हटलं तर ते जरा घट्टसर असं असायला हवं, पण आता हे मुंबईमधून मी घेतल्यामुळे आणि डेअरीवरून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जरा पातळच आहे. आता हे अर्धा लिटर चीक घेतलेलं आहे. तर या अर्धा लिटर चिकासाठी मी इथे 200 ml मापाने मी नॉर्मल जे दूध आहे आपलं, जे गरम करून घेतलेलं आहे आणि रूम टेम्परेचरला मी आणलेलं आहे, ते मी वापरणार आहे 200 ml. तसेच याच्यामध्ये मी चिरून घेतलेला गूळ वापरणार आहे. हा देखील मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. दुधामध्ये मी केसरच्या काही काड्या भिजत ठेवलेल्या आहेत. मी केसर थोडंसं वापरणार आहे आणि नेहमीचंच आपलं गोडाचा पदार्थ म्हटला की आपली वेलची ही आलीच पाहिजे. वेलची आणि जायफळाची मी पूड वापरणार आहे. सगळ्यात आधी या दुधामध्ये ह्या चिकाच्या दुधामध्ये मी नॉर्मल जे दूध आहे, रूम टेम्परेचरला जो दूध आणलेलं आहे ते मी टाकणार आहे. सगळ्यात प्रथम मी हे जे नॉर्मल दूध जे आहे ते रूम टेम्परेचरला आणलेलं आहे, तर ते मी आधी मिक्स करणार आहे. हे मी 125 ml टाकलेलं आहे. अजून मी थोडं घेणार आहे. 200 ml आपल्याला टाकायचं आहे. तर अंदाजाने मी 200 ml पर्यंत मी आणलेलं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हा जो गूळ घेतलेला आहे तो गूळ आपण मिक्स करायचा आहे. मी इथे 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलाय. आता आपल्याला गूळ चांगला मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे. या दुधामध्ये, या मिश्रणामध्ये गूळ चांगला मिक्स होईपर्यंत, व्यवस्थित मिसळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. गूळ जसं जसं वितळायला लागेल दुधामध्ये, तसा दुधाचा रंग हा बदलत जाईल. एक असं भांडं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आता हे गूळ विरघळवून घेतलेलं आहे. चिकाचं दूध, नॉर्मल दूध, साधं दूध आणि गूळ हे आपण सगळं मिक्स करून घेतलं. आता हे एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, जे जरा मी ओलं करून घेतले पाण्याने. आता याच्यामध्ये हे गाळून घेणार आहोत. दुधामध्ये जर काही घट्टसर अशी साय असेल किंवा गुळामध्ये पण जे काही घाण असेल ना, तर ती घाण त्यामुळे, त्या गाळल्यामुळे, आपण हे जे गाळून दूध घेतल्यामुळे ती बाजूला राहिली जाते. आता याच्यामध्ये ते केसर मिक्स करूया, जायफळ आणि वेलचीची पूड. इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी पाणी वाफवून घेतलेलं आहे. एक स्टँड ठेवलेला आहे. आता हे जे चिकाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. जवळजवळ 20 ते 25 मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत. मग आपला खरवस तयार होईल. या कढईमध्ये मी आता आपलं हे मिश्रण ठेवलेलं आहे. आता याच्यावरती एक चांगलं झाकण ठेवायचं आहे आणि हे कढईचं झाकण लावून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं किंवा 20 ते 25 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपलं खरवस तयार झालेलं आहे. जवळजवळ मला 25 ते 30 मिनिटं गॅसवर हे ठेवावं लागलं. तुम्ही बघू शकता.
आपण हे झाकण ठेवल्यामुळे जे पाणी वरती झाकणावरती आलं होतं, कव्हरवरती आलं होतं, ते डायरेक्टली आपल्या खरवसवरती सांडलेलं नाही आहे. आणि हे बघा, खूपच छान असं खरवस तयार झालेलं आहे. सुरी एकदम मोकळी निघालेली आहे. चांगल्या प्रकारे आपलं खरवस तयार झालेलं आहे. छान असं सुकं झालेलं आहे वरतीही. आता याला आपण थंड करत ठेवायचं आहे. हे आपण फ्रीजमध्येही थंड करत ठेवू शकतो. अर्धा ते 1 तासानंतर आपण याच्या वड्या पाडायला घेऊ शकतो. आपला खरवस एकदम छान असा सेट झालेला आहे आणि आता आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत. मी जवळजवळ अर्धा ते 1 तास मी बाहेरही ठेवला होता आणि तो थंड करून दिला आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये तो ठेवला. जवळजवळ 1 ते 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता त्याच्या आपण छानपैकी वड्या पाडून घेणार आहोत. खूप छान असा आपला खरवस सेट झालेला आहे. अतिशय सुंदर चवीचा असा खरवस बनलेला आहे. तर आमच्या ह्या रेसिपीला तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे कळवा आणि मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.